नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज जी आपण रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे सुरळीच्या वड्या। सुरळीच्या वड्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात, पण मी सुरळीच्या वड्या कशा करते ते मी तुम्हाला आज दाखवते। सुरळीच्या वड्या करण्यासाठी इथे मी हे साहित्य घेतलंय ते म्हणजे पाऊण वाटी ताक आहे आणि 2 वाट्या मी पाणी घेतलंय, म्हणजे असं टोटल आपलं 2.25 वाट्या झालं। आणि 1 वाटी चण्याचं पीठ घेतलंय, पण ते सुद्धा थोडं असं टॅप करून घेतलेलं आहे, म्हणजे अगदी चण्याचं पीठ असं फुसकं असतं ना एकदम, मग ते कमी भरलं जाईल म्हणून मी थोडं टॅप केलेलं आहे। आणि असं मी चण्याचं पीठ हे घेतलंय आणि तिखट घेतलंय, हळद घेतली आणि मीठ घेतलंय। आणि हे आपल्याला आता पाणी आणि ताक मिक्स करून त्याच्यात हे सगळं घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। इथे घेतलं मी हे ओलं खोबरं आणि त्याच्यात मी हिरवी मिरची मीठ घालून कुटून घेतलेली आहे। आता ज्या कढईत मी हे करणार आहे त्याच कढईत मी आधी हे पाणी घेते। हे पाणी आपलं आहे 2 वाट्या आणि ताक आहे पाऊण वाटी, आणि हे आंबट ताक आहे कारण चव छान यायला पाहिजे की नाही वड्यांना आपल्या, म्हणून। यामध्ये मी आता हे तिखट घालणार आहे आणि नंतर मी हे घालते हळद, पण वड्यांना छान पिवळा धमक रंग यायला हवा ना। आणि हे चवीसाठी मीठ। आता आपण जशा वड्या करणार किती पीठ घेतलं आहे त्याप्रमाणे आपापलं मीठ आपण आपल्या चवीप्रमाणे घालावं। आणि आता हे मी एकदा पाणी ढवळून घेते आणि ह्या मिश्रणामध्ये आता मी हे पीठ घालून घेते आणि हे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आधीच खाली चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेऊया। हे बघा, हे आता सगळं ढवळून झालेलं आहे आणि आता ही डाव मात्र मी घेणार नाही आहे। आता मी ह्याच्यासाठी घेणार आहे कालथा। जेव्हा आपण ते असं फिरवून फिरवून हे करणार आहोत, पीठ शिजवणार आहोत, तेव्हा डावेपेक्षा कालथा बरा पडतो, म्हणून मी कालथा घेणार आहे। आता ही कढई आपल्याला गॅसवर ठेवायची। आता ही कढई मी गॅसवर ठेवली आहे आणि आता हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे पीठ, कारण त्याच्यामध्ये गुठळी होता कामा नये आता, आणि शिजायलाही पाहिजे। गॅस मी आत्ता बारीकच ठेवला आहे, कारण जसं पुढे शिजेल तसं मग आपण पूर्ण ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। त्यामुळे मी गॅस बघा लगेच ठेवल्याबरोबर असं एवढं घट्ट झालं। हे आपल्याला छान ढवळून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आपण पाणी आणि ताक मोजून घातलं होतं, त्यामुळे ते बघा लगेच घट्ट झालं। आणि मंद गॅसवरच असं हे आधी शिजवून घ्यायचं आणि मग आपल्याला नंतर त्याला झाकण ठेवून 2 वाफा आणायचे। कारण ह्या वड्यांचं काय आहे, जर पीठ चांगलं शिजलं तरच ते चांगलं ताटावर पसरलं जातं, आणि साधारण कच्चं समजा राहिलं कच्चट तर मग ते पसरलं जात नाही ताटावर। म्हणून असं शिजवून घेतल्यावर सुद्धा 2 वाफा त्याला झाकण ठेवून आणायच्या। छान ते चकचकीत झालं पाहिजे, म्हणजे त्याचं शायनिंग येतं त्याला एक प्रकारचं। तसं आलं की समजायचं की पीठ आपलं शिजलं। जर तुम्ही पाणी न मोजता सुद्धा घातलं तरी चालेल अंदाजाने, पण काय होईल, पाणी जर समजा जास्त झालं तर ते पिठलं आळायला सुद्धा आपल्याला वेळ लागेल खूप। म्हणून पाणी आणि ताक मोजूनच घालायचं, म्हणजे ते पटकन आळतं। उगाच ढोभर पाणी घालून आटवत बसण्यापेक्षा असं मोजून पाणी घातलेलं चांगलं। हे बघा, असं हे सतत ढवळत राहायचं। हे बघा झालं की नाही छान घट्ट, पण आपल्याला ह्याला 2 वाफा पण आणायचे। आता हे थोडं चकचकीत सुद्धा दिसायला लागलंय बघा पीठ। हे बघा शायनिंग आलं त्याला एक प्रकारचं। ताकाला ओसेटपणा असतोच की नाही, त्यामुळे त्याला शायनिंग छान येतं। वेगळं तेल तूप किंवा आपण आता फोडणी म्हणजे तेल तरी कुठे घातलं, आधी नाही घातलं, तर ते असंच पाणी आणि ताक मिक्स करूनच ते शिजतं छान। नंतर आपण त्याला फोडणी देणार आहोत,
पण पीठ आपण जेव्हा शिजवतो तेव्हा तेला तुपाची गरज नाही. आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, पण मी कालथा ह्याच्यातच ठेवणार आहे कारण कालथ्याला बरंच पीठ लागलेलं आहे बघा. तर ते आपल्याला निपटून वगैरे काही घ्यायला नको. आत कालथा ठेवूनच मी झाकण ठेवते आणि वाफ आणणार आहे. अशी साधारण 2-2 मिनटं 2-3 वेळा वाफ आणायची, म्हणजे ते चांगलं शिजतं. 2 मिनटं झालेली आहेत. आता झाकण काढून मी हे एकदा परत ढवळून घेते. आता मी परत 2 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवते. याला 2 वाफा काढलेत आणि आता हे चांगलं हे बघा खतखत आहे चांगलं हे बघा. आणि त्यातून जर अगदी तुम्हाला नवशिका असाल तर थोडंसं पीठ घेऊन असं एका ताटलीला लावून बघा. म्हणजे लावायचं असं आणि थोड्या वेळाने ते उचललं जात आहे का नाही हे बघायचं. हे बघा आता हे नवशिक्यांसाठी सांगते मी. आता हे गार झाल्यावर अशी त्याची वळकटी झाली पाहिजे, म्हणजे समजा आपलं ते झालंय तयार असं समजायचं. हे बघा हे गार झालंय. आता ह्याची वळकटी अशी होते का आपण बघूया. हे बघा अशी वळकटी व्हायला पाहिजे. आता आपण हे मिश्रण ह्या दोन्ही ताटांवर पसरून घेऊया. आता हे ताटावर आपण थोडं थोडं असं मिश्रण घालून घेऊया. आणि असं हे पसरून घ्यायचं. जेवढं तुम्हाला जमेल तेवढं पातळ पसरून घ्या, म्हणजे छान त्या सुरळीच्या वड्या चांगल्या होतात. आणि हे पीठ असं गरमच असायला हवं, तरच ते असं थापलं जातं. निवलं की मध्ये असं पसरलं जात नाही. असं शक्यतो आपण प्लेन करून घ्यायचं. आता एक ताट आपलं झालं पसरून. आता हे दुसऱ्या ताटावर मी पसरून घेते. एक हे लक्षात ठेवायचं की ते गरम गरम असताना ते पीठ गरम असलं पाहिजे, तरच ते चांगलं पसरलं जातं. थंड झाल्यावर ते पसरता येत नाही आपल्याला. आता हे ताटावर आपण पीठ पसरलं आहे, ते थंड होईपर्यंत आपण हे दुसरी तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी मी हे घेते आता खोबरं. हे ओलं खोबरं आहे, खरवडलेलं नारळ खरवडलेलं आहे. ते आपण घेतो एवढं. आणि याच्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलं आहे. आणि हिरवी मिरची मी ही ठेचून घेतलेली आहे, ती पण मी चवीसाठी त्याच्यामध्ये घालते. आणि आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. आणि आता आपल्याला ह्या ताटांवर हे असं बुरबुरायचं आहे, पण ते पण हातानेच बुरबुरूया, कारण चमच्याने तसं पडणार नाही नीट, म्हणून मी असं हातानेच हे करते. असं पसरायचं. पण या पिठामध्ये आधी लाल तिखट घातलेलंच आहे. आणि आता मी या नारळामध्ये मिरची मिक्स केलेली आहे, हिरवी मिरची. तर त्याच्यामुळे पण त्याची टेस्ट अतिशय अप्रतिम लागते वड्यांची. म्हणून अशा पद्धतीने मी ह्याचं करते. आता हे खोबरं आणि मिरची आपलं हे पसरून झालेलं आहे ह्याच्यावर. आणि यावर घालण्यासाठी आता मी फोडणी करते. त्याच्यासाठी तेल घालते. तेल तापलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. आणि आता आपण यामध्ये मोहरी घालूया आणि हे तीळ घालूया आणि हिंग. मी हे तेल तापलं होतं जास्त, म्हणून मी गॅस बंद करून त्याच्यामध्ये तीळ आणि हे सगळं हिंग वगैरे घातलेलं आहे. आणि का गॅस बंद करून फोडणी करायची नाही आहे. आता मी यावरही फोडणी घालून घेते. ह्याच्यात आपल्याला फोडणीमध्ये हळद घालायची नाही आहे, कारण आपण पिठामध्ये हळद
घातलेली आहे. आता ह्यावर फोडणीसुद्धा घालून झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल आजी फोडणी आत का घातली? तर काय होतं, वर फोडणी दिली की ते सगळं आपण जेव्हा वड्या ते उचलून खातो तेव्हा सगळं तेल तेल आपल्या हाताला लागतं, आणि आत जर फोडणी दिली तर त्याची टेस्टसुद्धा त्या वडीबरोबर छान लागते. म्हणून मी आतमध्ये नेहमी फोडणी देते ह्या वड्यांना. तुम्ही जरी वरून दिली तरी काही हरकत नाही. आता आपल्याला ह्याच्यावर खोबरं आणि हिरवी मिरची पण घालून झाली आहे, आपण फोडणी पण दिली आहे. आता आपण ह्याचं असे काप करूया. काप करूया म्हणजे सुरीने असं ह्याला आखून घेऊया. तुम्हाला ज्या आकाराची लहान मोठी हवी त्याप्रमाणे तुम्ही सुरीने त्याला खुणा करून घ्या. अशा खुणा करून घ्यायच्या. हे आपण जेव्हा पीठ ताटावर पसरलं तेव्हा मी याला ताटाला तेल वगैरे लावून घेतलं नव्हतं, कारण उलट तेल लावलं ताटाला तर ती पसरली जात नाही, म्हणजे ते पीठ पसरलं जात नाही म्हणून. आणि ताकाला औषधपणा असतोच, त्यामुळे ताटाला तेल लावण्याची अजिबात गरज नसते. तेल न लावता सुद्धा या वड्या छान सुटतात. आता कशा सुटतात या वड्या ते मी तुम्हाला दाखवते. हे थोडंसं हाताने वळवून घ्यायचं, आणि हाताने तुम्हाला नाही जमलं तर सुरीच्या टोकाने करा तरी काही हरकत नाही. हे बघा, असा रोल त्याचा करून घ्यायचा. हे बघा, हे ताट किती आपलं स्वच्छ आहे, त्याला कणभरसुद्धा पीठ चिकटलेलं नाही आहे. की हाताने असं गुंडाळावी लागते ती. अशी जर मोठी ताटं असतील तुमची तर अशी मध्ये आडवी रेषसुद्धा अशी मारून घ्या, म्हणजे बेताच्या वड्याचा रोल होतो. नाही तर खूप जाडी जाडी वडी होते. जाडी म्हणजे जाडी वडी जाडी होत नाही, रोल मोठा होतो. ही बघा, ही मध्ये वडी आपण कापली की नाही, त्याच्यामुळे ही बेताचा हा रोल झाला. आता अशाच प्रकारे ह्या वड्या मी आता वळून घेते. हे बघा, ताटाला आपण तेल अजिबात आधी लावलं नव्हतं तरीसुद्धा याला वडी अजिबात चिकटलेली नाही आहे, आणि अशा वड्या सुरेख चांगल्या सुटतात. तुम्ही जर लहान ताट घेतलं तर असं मध्ये आडवं कापायची गरज नाही, ते बेताचेच रोल होणार. पण आपण ताट मोठं घेतलं आहे ना, त्यामुळे ते आडवी रेष त्याला एक द्यायची, म्हणजे मग रोल बेताचे होतात. अशाच प्रकारे ह्या मी आता सगळ्या अशा वळवून घेते. अशा या सुरळीच्या वड्या आता खाण्यासाठी तयार आहेत. कशी वाटली ही सुरळीच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला? जर आवडली असेल तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण परत एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा.